यंत्र एक महत्त्वाची बातमी समोर येते। लातूरमधून अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकं, जनावरं, रस्ते, पूल, वीज यंत्रणा अशा विविध क्षेत्रात तब्बल 480 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। यात 2,99,000 हेक्टर शेती पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। सार्वजनिक नुकसानामध्ये रस्ते, पूल, शाळा, पाटबंधारे विभागाचे प्रकल्प यांचा समावेश आहे। तर मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। 2,99,000 हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे। अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकं, जनावरं, रस्ते, पूल, वीज यंत्रणा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात तब्बल 480 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। राज्यात धुवाधार असा पाऊस झालाय। मुसळधार पाऊस कोसळल्याने यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालंय। 2,99,000 हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। दरम्यान लातूरात अतिवृष्टीमुळे 480 कोटींचं नुकसान झालंय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याचं कळतंय शेतकऱ्यांचं। मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट होत आहे। 480 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। शेती पिकं अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहेत। खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि त्याचा फटका शेती पिकांना थेट बसल्याचं पाहायला मिळतंय। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जो मागील काही दिवसामध्ये झालेला पाऊस होता, या अगोदरचा पाऊस होता, यामध्ये जे आहेत घरांच्या पडझडी देखील झालेल्या आहेत। अनेक जनावरं देखील वाहून गेलेले आहेत। म्हणजे शेतीचं नुकसान झालेलं आहे। शेती पिकांचं पशुधन जे शेतकऱ्यांचं आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। रस्ते वाहून गेलेले आहेत, पुलं वाहून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी जमिनी आहेत जे खरबडून वाहून गेलेले आहेत। त्यामुळे मोठं जे संकट उभा टाकलेलं होतं, आता आकडे यायला सुरुवात झालेली आहेत, पंचनामे व्हायला सुरू झालेले आहेत आणि त्यानुसार मोठं नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। 400 कोटींहून अधिक जे नुकसान जे फक्त एका लातूर जिल्ह्यामध्ये, विचार करा मराठवाड्याची काय स्थिती असेल। त्यामुळं काही दिवसामध्ये झालेला पाऊस हा मोठा पाऊस आहे आणि यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे आता प्रशासनानं याची सगळी दखल घेऊन कुठेतरी शेतकऱ्यांना मदत करावी अशीच मागणी होत आहे। त्यानुसारच शासनाने कुठेतरी मोठे पावलं उचलून लातूरला आता पॅकेज देण्याची, मराठवाड्याला पॅकेज देण्याचीच गरज आहे। काल मुख्यमंत्री आले असता काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीही बोललं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे विष्णू, पंचनामे होतीलच याचे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।